आता अशोक खरातच्या प्रकरणामध्ये ईडीच्या हाती नेमकं काय लागलं तर पाहूयात। छापेमारीमध्ये कोट्यावधींच्या मालमत्तेचे पुरावे ईडीच्या हाती मिळालेले आहेत। खराशी संबंधित एका व्यक्तीच्या घरामध्ये 42 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। यासोबतच ईडीने अशोक खरातची 2,50,00,000 बँकेतील रक्कम गोठवली आहे। तसेच ईडीकडून अशोक खरातची एक मर्सिडीज बेंझ कारही जप्त करण्यात आली आहे। अशोक खरातच्या जवळपास 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली आहे। एवढंच नाही, ईडीनं सोमवारी नाशिकमध्ये 5 तर शिर्डी आणि पुण्यात असे एकूण 11 ठिकाणी छापेमारी केली आहे। ईडीच्या चौकशीमध्ये ईशानेश्वर मंदिराच्या व्यवहाराचाही समावेश असणार आहे आणि त्यामुळे आता रुपाली चाकणकरांची सुद्धा चौकशी होऊ शकते। कारण अशोक खरातच्या संपर्कात आलेल्या शासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा मंदिराच्या देणग्यांसाठी उपयोग केला होता। मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिरासाठी मोठ्या प्रमाणावरती देणग्या जमा झाल्या होत्या। त्याचे स्रोत ईडीकडून तपासले जाण्याची शक्यता आहे। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर कॅप्टन खरात प्रकरणाने आधीच चर्चेत आले आहेत। त्या ईशानेश्वर मंदिराच्या विश्वस्त आहेत, त्यामुळे ईडीकडून मंदिराच्या व्यवहारांचीही तपासणी होणार आहे। त्यामुळे चाकणकरांना त्यासाठी पाचारण केले जाऊ शकतं। खरं तर ज्या ठिकाणी त्यानं आपलं हे फार्म हाऊस बांधलं किंवा हे ईशानेश्वर मंदिर बांधलं आहे, ती जागा सुद्धा त्यानं बळकावलेली होती। जमीन मालकाला गंडा घालून ही जमीन त्यानं आपल्याकडे वळवली होती। नाशिकमधील सिन्नर येथील मिरगावमध्ये भोंदूबाबा अशोक खरात यानं मृत्यूची भीती दाखवून माळी कुटुंबाची 16 एकर जमीन 4 लाखांसारख्या कवडीमोल भावामध्ये विकत घेतली होती। खरातनं जमीन शापित असल्याचं सांगून आणि कुटुंबातील भावाचा मृत्यू होणार असल्याची बतावणी करून हे कृत्य घडवून आणलं होतं आणि या प्रकरणी 14वा गुन्हा हा दाखल करण्यात आला। याही प्रकरणाचा तपास सुरूच आहे, त्यामुळे या प्रकरणासोबतच सर्व ट्रस्टींची चौकशी होऊ शकते। दरम्यान ईडीकडून भोंदू कॅप्टन खरात त्याच्या मालमत्तांवरती छापे घालण्यात आले। यात विविध मालमत्ता आणि वाहनं जप्त करण्यात आलीच, त्याचे मूल्यांकन आणि स्रोत तपासला जाणार आहे। त्यामुळे कुटुंबियांना बँकेची खाती आणि मालमत्तांसाठी उपलब्ध असलेला पैसा याची माहिती सादर करावी लागणार आहे। ईडीनं मालमत्ता जप्त केल्यानंतर ती न्यायालयाच्या निकाल लागेपर्यंत ईडीच्या ताब्यात असणार आहे। त्याचा वापर मालकाला करता येणार नाही। त्यामुळे खरात कुटुंबीय आणि स्वतः अशोक खरात याच्या भोवती सोमवारपासूनच खऱ्या अर्थानं फास आवळला गेलाय। सोमवारी ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये खरातचं नाशिक शहरातील घर तसेच मिरगाव येथील फार्म हाऊस सील करण्यात आलं। शिर्डी येथील जगदंबा पतसंस्थेमध्ये उघडण्यात आलेल्या खात्यांचीही ईडीकडून तपासणी होणार आहे। याशिवाय कोपरगाव येथील समता पतसंस्थेतील 100हून अधिक संशयास्पद खात्यांचाही त्यात समावेश आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखीन काय घडतंय, ईडीच्या हाती आणखीन कोणते महत्त्वाचे पुरावे लागतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल।